श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक स्वामी अनुभव सांगणार आहे. मी लॉकडाऊन काळात स्वामींची सेवा करत होते. तेव्हा मी पहिल्यांदाच स्वामींच्या मंदिरात जायला सुरू केली होती. त्यानंतर एक दिवस असं झाला की आम्ही रोज जाताना स्वामींसाठी अभिषेकासाठी थोडं दूध घेऊन जात होतो आणि एक दिवस खूप पाऊस पडत होता. तरीसुद्धा आम्ही स्वामींच्या मठामध्ये पोचलो. त्यानंतर त्या स्वामींच्या मंदिरातल्या सेवेकरांना मी तो दुधाचा डबा दिला. त्यावरती ते म्हणाले की आज स्वामींनी स्वतःची सोय करून घेतली. याचा अर्थ मला कळाला नाही. मी त्यांना विचारलं म्हणजे? ते म्हणाले की अगं, आज जे यजमान आहेत पूजेसाठीचे तेही आले नाही आहेत अजून, आणि जो स्वामींसाठी दूध घालायला गवळी येतो तो सुद्धा अजून आला नाही आहे. म्हणून म्हणालो गं. हां. मग मी म्हणाले ठीक आहे. तर त्या दिवशी तो पहिला माझ्या आयुष्यातला स्वामींनी दिलेला अनुभव होता. हा अनुभव मला तुमच्यापर्यंत पोचवावा असा वाटला, म्हणून मी आज हा अनुभव तुम्हाला शेअर केला. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, माझ्या आयुष्यातला हा स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुमच्या आणि माझ्या आयुष्यातले स्वामी अनुभव आपण या चॅनलद्वारे स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवणार आहोत. तर तुम्हाला या स्वामी चॅनलवरती जर तुमचा अनुभव शेअर करायचा असेल तर तुम्ही मला त्याचं कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.